मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे कर्ज वॉटर, लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. कोणी आहे का? बंगल्याच्या गेटवरून जयने आवाज दिला. बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या आउट हाऊसमधून एक म्हातारा व्यक्ती घाईघाईने धावत गेटकडे येऊ लागला. बोला, कोण हवंय? त्या म्हाताऱ्याने गेटजवळ येत विचारलं. मी जय, रमेश काकांनी सांगितलं असेल मी येणार आहे इथं. जय म्हणाला. अरे हो, आता आठवलं. या साहेब. जयच्या हातातली बॅग घेत तो म्हातारा बंगल्याच्या दाराजवळ आला. जय जरा वेळ बंगल्याच्या अंगणात असलेल्या छोट्याशा बागेत फिरत आजूबाजूचा परिसर निहाळू लागला. पाचगणीच्या एका सुंदर टेकडीवर तो बंगला स्थित होता. आजूबाजूला ठराविक अंतर सोडून अजून काही बंगले होते. बंगल्याच्या समोर 10 ते 15 फुटावर रस्ता होता, तर बंगल्याच्या मागच्या संरक्षक भिंतीच्या पुढे खोल अशी दरी होती. बाकी नजर जाईल तिथे उंच उंच डोंगर, धुक्यात हरवलेले कडे आणि घनदाट जंगल. बंगल्याच्या मागच्या बाजूच्या संरक्षक भिंतीजवळून पाहिल्यास दूरवरून एक सुंदर तलाव दिसत होता. जय एक लेखक होता. एक रोमॅन्टिक कादंबरी लिहिण्यासाठी काही दिवस निसर्गरम्य शांततेत घालवावी म्हणून तो पाचगणीला रमेश काकांच्या बंगल्यावर राहणार होता. हा बंगला रमेश काकांनी नुकताच विकत घेतला होता. व्यवसायात व्यस्त असल्यामुळे ते इथं क्वचित येत असत. जय सिगारेट पेटवून बंगल्याच्या मागच्या बाजूला आला आणि त्या टेकडीवरून खाली दिसणारं निसर्ग सौंदर्य निहाळू लागला. तितक्यात त्याची नजर शेजारच्या बंगल्याकडे गेली. शेजारच्या बंगल्याच्या मागील बाजूस एक दगडी विहीर दिसत होती. इतक्या वर असलेल्या टेकडीवर ती विहीर पाहून त्याला जरा नवलच वाटलं. तो हळूहळू चालत त्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीशी आला आणि बंगल्याकडे बघू लागला. तिथे कोणीच नव्हतं. पूर्ण बंगला शांत होता. अगदी जणू काही तिथं कोणीच राहत नसावं. जय तिथून आता स्वतःच्या बंगल्याच्या पुढच्या बाजूला चालत आला आणि बंगल्याच्या आत प्रवेश केला. साहेब, चहा आणू का? आणि जेवायला काय करू? त्या म्हाताऱ्या नोकराने विचारलं. चहा चालेल आणि जेवायला काहीही करा. बाय द वे, तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही? जयने विचारलं. मी बाबू, असं म्हणत तो चहा करायला किचनमध्ये गेला. जय बंगल्यात फिरू लागला. बंगल्यात एकूण 8 खोल्या होत्या. 3 बेडरूम, एक मोठी डायनिंग रूम, एक लिव्हिंग रूम, 2 गेस्ट रूम. एवढं असूनही बंगला 2 मजलीस होता. जय वरच्या मजल्यावरच्या एका बेडरूममध्ये सेटल झाला. तेवढ्यात बाबू चहा घेऊन आला. चहा घेत घेत जय बेडरूमला लागून असलेल्या बाल्कनीमध्ये आला. तिथून बंगल्याचं मेन गेट आणि पुढे असलेला रस्ता दिसत होता. तितक्यात त्याची नजर परत एकदा शेजारच्या बंगल्यात गेली. त्या बंगल्याच्या बाल्कनीत एक सुंदर तरुणी लाकडी झोपाळ्यावर बसून एक पुस्तक वाचत होती. खूपच सुंदर होती ती. उभा चेहरा, कमनीय बांधा, गोरा रंग, मोठे हरिणीसारखे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ. अंगावर एक पंजाबी ड्रेस परिधान करून ती त्या पुस्तकात एकरूप झाली होती. जय क्षणभर मंत्रमुग्ध होऊन तिला बघत राहिला. तितक्यात अचानक इतका वेळ थांबलेला पाऊस सुरू झाला आणि जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे
तिचे केस आणि पुस्तकाची पात्र विस्कटू लागली. तिने पुस्तक सावरत स्वतःच्या केसांच्या बटा चेहऱ्यावरून बाजूला केल्या आणि ती बाल्कनीतून उठून आत जाऊ लागली. तिची नजर जयवर पडली. तिने एक गोडस्मित हास्य दिलं आणि ती आत निघून गेली. जय क्षणभर सुखावला. तोही बेडरूममध्ये आला. बेडरूमच्या मध्यभागी असलेल्या खिडकीतून तो त्या शेजारच्या बंगल्याच्या आत बघायला लागला. ती तरुणी त्याला दिसत होती. ती आता सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होती. तिच्याही खोलीला तशीच एक खिडकी होती. अचानक तिची नजर त्या खिडकीत गेली आणि तिने जयला स्वतःकडे बघताना पाहिलं. जयने नजर चोरली. त्या तरुणीने परत एक स्मितहास्य करत खिडकीत येऊन खिडकीवर पडदा टाकला. जयला तिचं सौंदर्य भावलं होतं. तेवढ्यात जयचा फोन वाजला. फोन रमेश काकांचा होता. जय त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त झाला आणि फोन ठेवून तो त्याचा लॅपटॉप काढू लागला. तितक्यात बाबू खोलीत आला. साहेब, एक प्रॉब्लेम झालाय. माझ्या पोरीला प्रसूती वेदना सुरू झाल्यात. तिला तालुक्यातील दवाखान्यात न्यावं लागणार असं दिसतंय. तुमच्यासाठी जेवण तयार आहे, तर मी गेलो तर चालेल का? बाबू म्हणाला, ठीक आहे, जावा तुम्ही बिंदास्त. मला तसंही एकट्याला राहायची सवय आहे. काही लागलं तर सांगा. जय म्हणाला, धन्यवाद साहेब म्हणत बाबू घाईघाईने तिथून गेला. जयने घड्याळात पाहिलं. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. जयची ड्रिंक्स घ्यायची वेळ झाली होती. त्याने लॅपटॉप सुरू केला आणि एकीकडे तो रॉयल स्टॅगची बाटली उघडून ग्लास भरू लागला. एक एक घोट घेत तो आतापर्यंत लिहिलेला कथेचा मजकूर वाचत होता. 2 तास त्यात कसे गेले हे त्यालाही कळलं नाही. आता रात्रीचे 9 वाजले होते. तो बेडरूममधून खाली आला आणि किचनमध्ये गेला. बाहेर आता पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं. वारा जोरात सुटला होता. त्याने एका प्लेटमध्ये जेवण घेतलं आणि बाहेर सोफ्यावर बसून तो जेवला. भांडी बेसिनमध्ये ठेवून त्याने बंगल्याची दार खिडक्या व्यवस्थित बंद करून घेतली आणि तो बेडरूममध्ये आला. तोपर्यंत 9:30 वाजले होते. त्याला आता प्रेमकथेतील स्त्री पात्रात ती सुंदर तरुणी दिसू लागली होती आणि कथेचा सूर सापडत चालला होता. जवळजवळ अर्धा तास तो एकाग्र होऊन लिहित सुटला होता. तितक्यात एकदम बंगल्याची लाईट गेली. सगळीकडे अंधार पसरला होता. लॅपटॉपचा प्रकाश होता त्यातच त्याने टेबलवरचा मोबाईल उचलला. टॉर्च सुरू करून तो मेणबत्ती शोधायला खाली आला. मेणबत्ती काही त्याला सापडलीच नाही. तो वर आला, पण आता लॅपटॉपही बंद पडला होता आणि मोबाईल पण 15% बॅटरीवर होता. या अंधारात रात्र कशी घालवायची याच विचारात तो होता आणि तितक्यात त्याची नजर शेजारच्या बंगल्यात गेली. तिथंही लाईट नव्हती, पण मेणबत्तीचा मंद प्रकाश दिसत होता. तिथं जाऊन एखादी मेणबत्ती मागावी का? त्याच निमित्ताने तिच्याशी ओळख पण होईल. जयच्या डोक्यात विचार आला आणि तो निघाला. तो तिच्या बंगल्याच्या गेटमधून आत आला. दाराजवळ येऊन त्याने दार ठोठावला. आतमध्ये मंद प्रकाश दिसत होता. काठी टेकत टेकत कोणीतरी दाराकडे येत असल्याचं जाणवत होतं. दार उघडल्याचा आवाज येऊ लागला. दार उघडलं गेलं. समोर एक जकड म्हातारी उभी होती. पिकून विरळ झालेले केस, निस्तेज डोळे, सुरकुतलेला आणि पांढरा पडलेला चेहरा, डोळ्याला चष्मा, अंगावर एक काळी शाल गुंडाळलेली होती. थोडीशी स्थूल शरीरयष्टी. आधाराला हातात एक काठी होती.
बहुतेक त्या मुलीची आजी असेल. बोला, कोण तुम्ही? म्हातारी करारी सुरात म्हणाली. सॉरी, ॲक्च्युली मी शेजारच्या बंगल्यात राहायला आलोय, पण लाईट गेली आहे आणि नोकर पण बाहेर गेलाय. त्यात मेणबत्ती नाहीये. तुमच्या घरात उजेड दिसला, म्हटलं अतिरिक्त मेणबत्ती असेल तर मागावी. जय विनंती करू लागला. बर, आत या, आणते मेणबत्ती. मगाशी अतिशय रागीट स्वरात बोललेली म्हातारी अचानक स्मित हास्य करून बोलली. जय आत आला. त्याची नजर मंद प्रकाशात त्या तरुणीला शोधू लागली. म्हातारी हळूहळू चालत किचनकडे गेली. जय इकडे तिकडे बघत त्या सुंदरीला शोधू लागला. आओ मिस्टर, जरा इकडे येता का? म्हातारीने किचनमधून आवाज दिला. हो आलोच, म्हणत जय किचनमध्ये शिरला. ते बघा, त्या कपाटावर ठेवले आहे. मेणबत्तीचं पाकिट तेवढं काढताल का? म्हातारी म्हणाली. जय ओट्यावर चढला आणि त्याने मेणबत्तीचं पाकिट काढलं. तो खाली उतरला. त्यातले 4 मेणबत्ती म्हातारीनं त्याच्या हातात दिल्या आणि एक स्मित हास्य केलं. ते दोघेही आता किचनमधून बाहेर आले. तुम्ही काय घेणार का? मी वाईन घेत होते, ती जयला म्हणाली. हो चालेल की, जय म्हणाला. ते दोघेही सोफ्यावर समोरासमोर बसले. तिने टेबलवरच्या ग्लासमध्ये वाईन भरली. एक ग्लास जयला दिला आणि दुसऱ्या ग्लासने ती पिऊ लागली. आजी, एक विचारू, इथं तुम्ही एकट्याच राहता? जयने विचारलं. हो, मी एकटीच राहते, ती म्हणाली. मग घरचं काम वगैरे कोण करतं? जयने विचारलं. कोणी नाही, मीच करते, ती म्हणाली. या तर म्हणत आहेत या एकट्या राहतात. मग ती कोण होती जी माझ्याकडे बघून हसली? वयोमानाने स्मृतिभ्रंश झाला असेल म्हातारीला, किंवा हिला माहीत असेल की मी त्या तरुणीला पाहिलंय. मी परत काहीतरी कारण काढून येऊ नये म्हणून पण म्हणत असेल. जय मनातल्या मनात म्हणाला. तुम्ही काय करता? म्हातारीने विचारलं. मी लेखक आहे. माझ्या काकांचा बंगला आहे. थोडे दिवस वेळ घालवायला आलो होतो, जय वाईन घेत म्हणाला. तेवढ्यात भिंतीवरच्या घड्याळात भाराचे ठोके पडले. ते ठोके जसजसे पडत होते, म्हातारीचा हात थरथरू लागला होता. तितक्यात आतून कसला तरी आवाज आला. कसला आवाज होता माहीत नाही, पण म्हातारी एकदम वाईन घ्यायची थांबली. तिने हातातला ग्लास टेबलवर ठेवला. मी आलेच, असं म्हणत म्हातारी काठी टेकत टेकत किचन समोर असलेल्या बंद खोलीचं दार उघडून आत गेली. जय वाईन घेत होता. 10 मिनिटं झाली असतील. तितक्यात त्याच्या कानावर एका लहान बाळाच्या रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आवाज आतून येत होते, त्याच खोलीतून ज्यात म्हातारी काही वेळापूर्वीच गेली होती. म्हातारी तर म्हणाली होती इथं एकटीच राहते, मग हे बाळ? जाऊ दे, जयच्या मनात प्रश्न आला, पण त्याने दुर्लक्ष केलं. पुढची 5 मिनिटं ते बाळ तसंच रडत होतं आणि म्हातारी पण खोलीतून बाहेर आलेली नव्हती. जयने दुसरा ग्लास भरून घेतला आणि तो वाईन पिऊ लागला. अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज बंद झाला. त्याला वाटलं आता तरी म्हातारी बाहेर येईल, पण तसं काही झालं नाही. आता जवळजवळ अर्धा तास होत आला होता. जय उठला. आजी, मी निघतो. जयने तिथूनच खोलीकडे बघत आवाज दिला. खोलीतून कसलाच प्रतिसाद आला नाही, पण खोलीचं दार असा आवाज करत हळूहळू थोडंसं उघडलं गेलं. पण तिथून आजीबाई बाहेर आल्या नाहीत. पण अचानक जयची नजर
दाराच्या खालच्या भागावर पडली. तिथं कसली तरी हालचाल दिसत होती. एक लहान बाळ रांगत त्या खोलीतून बाहेर डोकावत होतं. जे क्षणभर थोडासा घाबरला. ते बाळ खूप गोंडस होतं. ते बाळ आता खोलीतून रांगत रांगत बाहेर आलं. त्याचा रांगण्याचा वेग जरा जास्तच वाटत होता. ते रांगत रांगत जयच्या दिशेने येऊ लागलं. जयला काहीच सुचत नव्हतं नक्की घडतंय काय. जय पटकन तिथून मेणबत्त्या उचलून घाईघाईने बाहेर पडला. गेटजवळ पोहोचलाच होता तितक्यात त्याच्या लक्षात आलं, ओ शेट, मोबाईल आतच राहिला. उपाय नव्हता. तो परत मागे फिरला. दारातून बंगल्यात शिरला. आता ते बाळ खोलीत कुठंच दिसत नव्हतं. नाती म्हातारी अजून खोलीतून बाहेर आली होती. टेबलवर वाईनचा जयचा ग्लास तर रिकामा होता, पण म्हातारीचा ग्लास पण रिकामा होता. पण ती तर अर्धवट ठेवून गेली होती. जयच्या मनात प्रश्न येतच होते. जयचा फोन त्या टेबलवर नव्हता. मग त्याच्या लक्षात आलं, मगाशी मेणबत्ती काढायला ओट्यावर चढलो तेव्हा ओट्यावरच राहिला असेल. जय पटकन किचनमध्ये शिरला. ओट्यावर त्याचा मोबाईल दिसला आणि त्याने तो उचलला. कोणीतरी त्याचा शर्ट खाली ओढत असल्याचं जयला जाणवलं आणि तो दचकला. त्याने खाली बघितलं. कोण आहात तुम्ही? एक 6 ते 7 वर्षाची लहान मुलगी जयच्या अगदी बाजूला उभी होती. पांढरा पडलेला चेहरा, पांढऱ्या रंगाचा फ्रॉक, खांद्यावर आलेले केस, खोल गेलेले डोळे आणि चेहरा अगदी स्तब्ध, कसलेच हावभाव नसलेला. माझं नाव जय आहे बेटा. तुझ्या आजीकडून मेणबत्त्या घ्यायला आलो होतो, तेव्हा मोबाईल विसरला, तोच घ्यायला आलो होतो. जय हसत म्हणाला. आजी? मला आजी नाहीये, ती मुलगी स्तब्ध चेहऱ्याने म्हणाली. जयच्या अंगावर काटा आला होता, पण चेहऱ्यावरची भीती लपवत तो म्हणाला, ठीक आहे, चल बेटा, मी निघतो. असं म्हणत जय तिथून बाहेर निघाला. किचनमधून बाहेर पडत तो थोडा पुढे आला. ती मुलगी अजूनही किचनमध्येच होती. जयने हळूच पुन्हा किचनमध्ये डोकावलं आणि त्याच्या काळजात धस झालं, कारण आता किचनमध्ये कोणी नव्हतं. जयची तंतरली. तो घाईघाईने त्या बंगल्यातून बाहेर आला. गेटमधून त्याने आत नजर टाकायचंही टाळलं. तो पटकन स्वतःच्या बंगल्यात शिरला. दार घट्ट लावून तो सरळ किचनमध्ये आला. पाणी पिऊन जरा बरं वाटलं, पण तिथं घडलेल्या विचित्र घटनांचा विचार डोक्यातून जात नव्हता. जय बेडरूममध्ये आला. तिथल्या खिडकीतून तो समोरच्या घरात बघत होता, पण संध्याकाळी त्या तरुणीने खिडकीवर पडदा टाकला होता. तो अजून तसाच होता, त्यामुळं काही दिसत नव्हतं. जय बेडवर येऊन घडलेल्या प्रसंगाचा हिशोब लावत होता. मनात अनेक प्रश्न होते. ती म्हातारी खोलीत गेली, ती आली का नाही? ती जर म्हणत होती की ती एकटीच राहते, मग ती तरुणी कोण? ते बाळ कुठून आलं? आणि ती लहान मुलगी कुठून आली? आणि ती लहान मुलगी असं का म्हणाली की मला आजी नाही? जय परत उठून खिडकीपाशी आला. त्याने समोरच्या घराच्या खिडकीकडे पाहिलं आणि क्षणभर त्याला धक्काच बसला, कारण आता खिडकीत ती लहान मुलगी उभी होती. ती जयच्या खिडकीकडे बघत होती. चेहरा स्तब्ध होता.